शुभ संध्याकाळ सगळ्यांना. संध्याकाळचं बघा वातावरण कसलं झालंय. आज इतकं उकडत होतं आणि आभाळ आल्यागत झाले हो का. आणि मी हे झाडून काढते या. पाला कसला झालाय, इतका पाला साचलाय की मापच नाही. काय करतो सगळं झाडून काढलं एवढंही. आणि म्हटलं चला थोडंसं पाणी मारावले उधाळते तिकडून ही आणि तर पाला अख्खं झाड परत ना आणि पाला पडून दुसून आले. सांडगे बाहेरचे सकाळ धुवून घातलेले, आज थोडंच घातलं. सगळा स्वयंपाक ही करत दुपारनंतर एवढे झाले. मला ना आत्याला थोडंसं कांदा काटायचं राहिलं होतं, तिथं आत्या कांदा काटत, मी पण काटत होती. पण गाईला गोळी ठेवायची होती आणि तिला पाणी दाखवायचं होतं म्हणून मोटर चालू केली. तर घेतलं पाणी गेलं तर मोटर बंद करते हे सगळं वाईट झाडून काढलं स्वच्छ. ते कपडे घरात नेऊन टाक वाळायला. असू दे, टाक वाढ नेऊन दर. सांडगे नको हे दर. मी मोटर बंद करते, पाणी निघले. खा. तर असं वातावरण झाले. मला तेवढं झाडून घेऊन दे पटापटा ती तेवढं. चला आमच्या अजून कुत्र्याला भाकरी टाकायला लागल्यात साऱ्या दारात हो का. कसं गोळा होऊन पाला आलाय. चकाचक झाडून काढलं. म्हणलं वार सुटले आणि सगळं पळा सगळं डिक करून ठेवलं. असं तिथं तिथं इथं झाडून काढलं. वाईट बरं वाटायला लागलं. तरी करतो राहिले. आता जेवण करायचे. कांद्याचं गोण्या 6 भरल्या घेतल्या, आत थापी लावली, झाकून ठेवलं. तरी करतो जाण्याचं राहिले. काय सांग इजा लावतेच लय इजा लावायला लागले. त्याच्यामुळे घरात सुद्धा पाला आलाय आमच्या. आणि आमचं सकाळचं जेवायला नेहमी काय लोळत होती का काय. दूध तापायला ठेवलं. दूध पोळी मस्तपैकी खायची. आता चला घ्या, कुणाला काय खायचंय कुणाला काय. गुळवणी करायचंय का आता. गार पाणी होय, गार पाणी दे. त्यातलं पाणी पप्पांना आधी द्या. आता त्यांना काय जेवायचंय ते. दूध उकळते म्हणून मी उभा राहिली या. दे चांगलं गार पाणी हो तांबे आणि खा. पप्पांना दे भरून. बर. तिचा अवतार बिघडला होता. अवतार सगळा नीट केला आणि परत न वारं सुटलं आणि ती कांदा आत ठेवायला थापी लावलो. हरभऱ्याची थापी आत लावली. सगळं फपुटा तोंडावर परत नाही आला. काय सांगायचे, लय अवघड झाले. त्याला म्हणलं छोटासा व्हिडिओ काढून टाकाव. पावसाची गॅरंटी जास्तच आहे. पाऊस येत असतो कारण काही जाही लावतात. त्यामुळे बाहेरचं काम सगळं आवरून घेतलं. तरी लसूण राहिलाय आणि लसूण आता उद्या काटायसाठी बहुतेक बाया लावणार आहे आता. आणि सगळा काटून झाकून ठेवणार आहे. ती सगळी तिकडे आज जेवायला बसलेत. मला म्हणतात कुठं गेली. तिकडे कालवा. अण्णा एकटा जेवायचा राहिला. अण्णा चल तू एकटाच राहशील जेवायचं. आम्ही सगळी जेवाय बसलो या. बापू नाही तर आमच्या घरी. आणि खरंच टिपकायला लागले. लसणावर झाकून आलं का नसू द्या. बाय सगळ्यांना. तर टिपकाय नाही लागलं तर लगेच लाईट जाते.